मित्रांनो, अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये गाव तिथे छू मंतर आहे. असं एकही गाव सापडणार नाही, एकही की ज्या गावामध्ये तुम्हाला गंडा, दोरा, पाणी मंत्रून देणे, तांदूळ मंत्रून देणे, उतारा करणे असले जे प्रकार आहेत ना, हे जादूटोण्याचे, मंत्रतंत्राचे, छूमंतरचे, हे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात चालू आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. हा महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला गेला, परंतु या राज्यामध्ये चालू असलेल्या ज्या अनिष्ट रूढी आणि परंपरा आहेत, या कमी करण्यामध्ये महाराष्ट्राला अद्याप यश आलं नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि आता तर विशेष आजच्या सत्तेचे असे जे भोंदू बाबा आहेत ना, सगळे भोंदू बाबा, या भोंदू बाबाचा संबंध आजच्या सत्ताधीशांशी अत्यंत घनिष्ठ पाहुणपणाचा संबंध आहे. खूप जवळचे आहेत हे लोक. या अत्यंत गंभीर विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडलाच तर ते इतरांनाही पाठवा, शेअर करा. तुमची जी मतं असतील ती जरूर कमेंटही करा. मी म्हणत होतो, आजही गाव तिथं छूमंतर आहे. कुठल्याही खेड्यामध्ये जा आणि बसा तिथं जाऊन तिथल्या पारावर एखाद्या झाडाच्या खाली आणि सांगा, आम्ही खूप दुरून आलोय आणि आम्हाला जर आमचं भविष्य बघायचंय, कोणाच तर नाव पुढे येईल, सांगा जरा आमची काहीतरी वस्तू चोरीला गेली आहे, ती कुण्या दिशेनं गेली हे शोधायचंय. त्याचंही घर तुम्हाला दाखवलं जाईल. हे सांगा की कुठल्या दैवीचा कोप आमच्यावर झालाय का, हे पाहायचंय. तर अशा देवऋषाचं घर सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल. हा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे, ही जी अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा नष्ट व्हावी. महाराष्ट्रानं विज्ञानाची कास धरावी, महाराष्ट्रानं विवेकाची कास धरावी, सत्याला सत्याने, असत्याला असत्य मानावं, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अगदी तुकोबारायासारख्या संताने सुद्धा, महात्मा बसवेश्वरासारख्या विचारवंताने सुद्धा असल्या या रूढी, या परंपरा या समाजासाठी घातक आहेत असं वारंवार सांगितलं. काही फरक पडला नाही, काही फरक पडला नाही. धर्माच्या नावाखाली अशा लोकांना जर कोणी हे प्रकार थांबवा असं म्हणायला गेले तर तिथे ते पटकीने धर्माचं चादर अंगावर पांघरतात आणि मग बाकीचे राज्यातले सगळे धर्म मारतंड अशा व्यक्तीचं संरक्षण करतात. हे दुर्दैव नाही का? आता साधा महाराष्ट्र राज्याच्या सरकारचा एक अत्यंत महत्वाचा कायदा, पृथ्वीराज चव्हाणासारख्या शहाण्या मुख्यमंत्र्याने, विवेकी विज्ञानवादी मुख्यमंत्र्याने 2013 साली महाराष्ट्रामध्ये हा जादू टोना विरोधी कायदा पास केला. हा कायदा पास करत असताना सभागृहामध्ये किती गोंधळ झाला होता आठवतं का? प्रचंड गदारोळ होता सभागृहात. आणि हा कायदा पास होऊच नये, या कायद्याची आवश्यकता नाही, गरज नाही. हा हिंदू धर्मावर हल्ला आहे, हा हिंदुत्वावर हल्ला आहे, हा हिंदूंच्या ज्या परंपरा आहेत, ज्या श्रद्धा आहेत, ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यावर हल्ला आहे. कोण म्हणत होतं? देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भारतीय जनता पार्टी. हे शिवसेनावाले सगळे हे सुद्धा या कायद्याला सभागृहामध्ये कडाडून विरोध करत होते. कारण हे सांगितलं जात होतं की हा धर्मावर हल्ला आहे, धर्माच्या श्रद्धेवर हल्ला आहे. शेवटी खूपच आग्रह मुख्यमंत्र्यांनी आणि सत्ताधारी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी हट्ट धरला. तेव्हा मग कमीत कमी दुरुस्त्या तर करा अशी सूचना केली. आणि ज्या महत्वाच्या तरतुदी होत्या या कायद्यातल्या, ज्या एखाद्याचा कृत्य करणाऱ्या, गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्याला फास लावणाऱ्या ज्या कायद्या तरतुदी होत्या त्या वगळण्यात आल्या. आणि मग हा कसा तरी कायदा पास झाला. पास झाल्यानंतर सत्तांतर झालं.
14 देवेंद्र फडणवीस साहेब राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आले आणि 14 पासून आज तारखेपर्यंत या कायद्याची नियमावली सुद्धा तयार झाली नाही. कशा पद्धतीने हा कायदा राबवावा, अंधश्रद्धा म्हणजे काय, त्याची व्याख्या नेमकी कशी असावी, किंवा एखादा व्यक्ती असा बुवाबाजी करणारा माणूस तो जर असे प्रकार करत असेल तर कुठल्या कायद्यात, कुठल्या नियमामध्ये त्याला बसवावं, कुठलं कलम त्यावर लावावं, कुठल्या वस्तू त्याच्याकडून जप्त कराव्यात, कशा पद्धतीचे पुरावे गोळा करावेत, कशा पद्धतीनं चार्जशीट तयार करावं, कशा पद्धतीनं ते कोर्टात दाखल करावं, आणि कोर्टात दाखल झाल्यानंतर ती केस जिंकण्यासाठी आणि आरोपीला शिक्षा होण्यासाठी शासन यंत्रणेनं किंवा पोलीस यंत्रणेनं कशा पद्धतीचं काम करावं याची काही नियमावली आहे? केली नियमावली 13 वर्षामध्ये 14 नंतरच्या? नाही मित्रांनो. का केली नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एवढा विद्वान हुशार माणूस राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अनेक वर्षापासून आहे. मधले केवळ 2.5 वर्ष सोडले महाविकास आघाडीचे, तर का केली नाही? याची तुम्हाला तरतूद, त्याची नियमावली करता आली नाही, ती आपल्या पोलिसांना देता आली नाही. पोलिसांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कक्ष उभा करण्याचा निर्णय झाला. तो कसा उभा करणार पोलीस? पोलिसांनाच माहित नाही की हा कायदा कसा अंमलात आणायचा. असा काहीतरी कायदा झालेला आहे 2013 साली, की ज्याची त्याची शिक्षा जी आहे ती 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंतची आहे आणि 500 रुपये दंडापासून ते 50,000 दंडापर्यंत त्यामध्ये तरतूद आहे. एवढंच माहिती आहे. बाकी त्याची अंमलबजावणी कसं करावी या संदर्भात कसलीही नियमावली शासन स्तरावरून अद्याप केली गेली नाही. त्याचा हा परिणाम आहे. आज हा जो कोणी भोंदू आहे ना, नाशिक जिल्ह्यातला, नाशिक मध्ये जे प्रकरण घडलं, खरात बाबा, कॅप्टन खरात, आणि त्याला जी महाराष्ट्रातल्या आया बहिणी ज्या बळी पडल्यात ना, त्याची जबाबदारी सुद्धा राज्याच्या सरकारवर येते. राज्याच्या सरकारनं या कायद्याच्या संदर्भात आवश्यक असणारी नियमावली तयार करून जर ती संबंधित पोलीस ठाण्यांना दिली असती तर हा भोंदू बाबा केव्हाच त्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला असता. नियमावलीच नाही. कायदा असून काय उपयोग आहे? कुठल्या कलमांतर्गत अटक करायचं, काय आरोप ठेवायचे, त्याची कसली स्पष्टता या कायद्यामध्ये नाही. तेव्हा जादू चोरा विरोधी कायदा महाराष्ट्रात असून उपयोग नाही. नरेंद्र दाभोळकरांसारख्या विवेकवादी, विज्ञानवादी व्यक्तीने हा कायदा पास व्हावा यासाठी स्वतःच बलिदान दिलं. खून झाला दाभोळकरांचा. ती करणारी मंडळी सुद्धा, त्या शिक्षा सुद्धा या राज्यामध्ये लवकर झाली नाही, होत नाही. असं हे राज्य आहे आणि असं या राज्याचे हे सगळे मुख्यमंत्री, त्यांचं सरकार आहे. हे भोंदू बाबा, बुवा, हे जे लोक असतात ना, ही लोक काय करतात? लोकांना देवा धर्माची भीती घालतात आणि देवा धर्माची भीती घालून एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या झोळीमध्ये ही सगळी मतांची जी पोती आहे ती रिकामी करतात. त्यामुळे मग ते सत्ताधाऱ्याला बरं वाटतं. आपल्याला मतं मिळून देतात हे महाराज लोक. कीर्तनातून आपलं कौतुक करतात, प्रवचनातून आपलं कौतुक करतात. कीर्तन प्रवचनातून आपल्या पक्षाच्या पाठीशी राहा असं आव्हान जर हे सगळे भोंदू करत असतील तर सरकार याच्यावर, आजचं सरकार याच्यावर कारवाई करेल का? महाराष्ट्रातल्या प्रत्येक विवेकवादी माणसानं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विचार केला गेला पाहिजे. हे राज्य पुढे घेऊन जायचं असेल, तुमच्या माझ्या पिढ्या भविष्यात येणाऱ्या जर सुखानं या राज्यात नांदाव्या असं वाटत असेल तर विज्ञानाची कास धरली पाहिजे, विवेकाची कास धरली पाहिजे, अंधश्रद्धा सोडली पाहिजे.
हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. चर्चा फक्त अशोक खरांची करून चालणार नाही, रुपाली चाकणकरची करून चालणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी काल एक घोषणा केली की आम्हीच हे प्रकरण पुढे आणलं, अन्यथा ते आणखीन काही दिवस चालूच राहिलं असतं. ते प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी का पुढे आणलं या विषयावर मी स्वतंत्रपणे आपल्याशी बोलणार आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.